सगळ्यांचंच मनापासून आभार अभिनंदन आणि सगळ्या माझ्या जिंती ग्रामस्थांचं, अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं, ग्रामसेवक आहे, तिथे पूर्ण आशाची टीम आहे, पूर्ण स्टाफ आहे, सगळ्यांचं इथे खूप खूप स्वागत। काय असतं ना की आपल्याला जी गोष्ट परंपरेने मिळते आणि खूप जपून मिळते त्याचं कुठे ना कुठे महत्त्व संपत जातं, ते आपण ग्रँटेड घ्यायला लागतो। मला वाटते आयुर्वेदा, योगा ह्या अशाच त्या गोष्टी होते की जे आपल्याला वारसाने लाभल्या आणि त्याचं महत्त्व आपण विसरत गेलो। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण विसरतो पण म्हणजे, आणि जेव्हा आपल्यावर जातं म्हणजे जावं त्यांच्या वंशात तेव्हा म्हणतात, मग त्याचा वेदना जेव्हा आपल्याला स्वतः कळतात ना तेव्हा त्याचं महत्त्व कळतं। आता त्यातलीच मी एक आहे, मला आयुर्वेदासाठी इथे यायचं मी हे ठरवलं कारण की त्याचं महत्त्व मला पटलेलं आहे। डिलिव्हरी 9 महिने झाले, 9 महिन्यापर्यंत मी अशी होती की ॲलोपॅथी म्हणजे सर्व, माझ्या डोक्यातनी हा विचारच येऊ शकत नव्हता की आयुर्वेदानी किंवा गोळी न खाल्ल्याने काही गोष्ट बरी होते का, असं माझ्या डोक्यातनी होतं। आणि मग मला डिलिव्हरी झाली, वजन खूप वाढलं होतं, पोटाचे विकार झाले, भरपूर समस्या झाल्या, अँटीबायोटिक्सवर अँटीबायोटिक्स, 4 महिने अक्षरशः रात्री उठून रडायची। मी म्हटलं ही गोष्ट आता बरी होणार तरी कशी, आणि सगळंच करून झालं आणि डॉक्टर म्हटले आता हेच गोळ्याच घेत राहा, आणि पण त्याच्यानी साईड इफेक्ट वाढत होते, सगळ्याच गोष्टी होत होत्या। मग माझी एक मैत्रीण म्हणाली तू आयुर्वेदाकडे जा। तेव्हा मला वाटलं की आयुर्वेदाकडे ठीक आहे, आता सगळंच करून झालं, आयुर्वेदाही करू, होमिओपॅथी पण त्याच्या आधी करून झालं होतं। मग मी आयुर्वेदाकडे चांगल्या डॉक्टरकडे गेले। आपल्याकडे असंही एक आहे की कोणती गोष्ट कोणाला चांगली येत नसली की आपण त्या गोष्टीलाच वाईट म्हणतो, म्हणजे आयुर्वेद एखादा डॉक्टर चांगला नाही मिळाला, गुण नाही मिळाला की आयुर्वेद खराब असं आपल्याला वाटतं, तसं तेही एक आहे। चांगली डॉक्टर मिळाली मला, तिने खूप पथ्य सांगितले, म्हणजे इतके सगळं सांगितले, सकाळी उठायचं, जेवण वेळेवर झालं पाहिजे, 1 तास वॉकिंग करायची, सूर्यनमस्कार करायचे, हे नाही खायचं ते नाही करायचं, सगळं सांगितलं। आणि मी ती खूप स्ट्रिक्टली केलं, म्हणजे अतिशय दक्षतेने अतिशय सावधपणे ते सगळं पाळलं। आणि कारण की पाळावंच लागलं ना, बरीच होत नव्हती। आणि 2 महिन्यात मी सांगते 2 महिन्यातनी मला फरक जाणवायला लागला, आणि तेव्हा मला पटलं की नाही ही जादूच आहे खरंच। आणि आपल्या दारातनी जी तुळशी आणि वनस्पती मिळतात, आताच मी एका डोळेगावच्या शाळेत जाऊन आले, इतकी सुंदर शाळा, मला वाटतं ह्यालाही तुम्ही खूप चांगला प्रयत्न केलेला आहे इथे सगळे चांगले झाडं लावण्याचा, पण तिथे जाऊन या तुम्ही, तिथे बघून या सगळे, आणि ती सगळी आपल्या दारा पुढची ती औषधी होती ती कुठेतरी लोप झालेली आहे। आणि कसं असताना आता सगळे खूप चांगले बोलले, सरवदे साहेब बोलले, मनोज खूप चांगले बोलले, DHO साहेबांनी महत्त्व सांगितलं, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या। पण काय होतं ना की मग आपल्याला ते कळत नाही, कळलं तर वळत नाही, ह्या सगळं मग आपल्याला जड जातं। पण ती जीवनशैलीच आहे, ती खरंच जीवनशैली आहे। आणि काय होतं ना मग सोपा मार्ग हे पाहिजे ते पाहिजे सगळंच पाहिजे, जरी मागचे 150-200 जरी मला मी थोडीशी डिफर करते की हजारो वर्षापासून ती होती, पण मागच्या 150-200 वर्षात मी खूप बदललं, आपली जीवनमान बदलली, जीवनशैली बदलली, आपण जिथे राहतो ते बदललं, आणि त्याच्यानुसार जी प्रत्येक गोष्ट नवीन आली ती वाईटच असंही नाही, पण जुन्या गोष्टीचं महत्त्व ते आपल्याला कुठेतरी आपल्या जीवनशैलीमध्ये आणलंच पाहिजे, आणि ते हे आयुष्य आहे, मला वाटते ती आयुर्वेद आहे। आणि नॅचरली जीवन जगणं आणि निसर्गाच्या सानिध्यात त्याच्या जवळ जगणं, दूर नका जाऊ, निसर्गाच्या दूर गेलं ना तर आपली दुर्गतीच होणार आहे, जी की आता प्रत्येक देशामध्ये होताना, आता साऊथ आफ्रिकेमध्ये कालच पाण्याची टंचाई घोषित झाली, टंचाई इन द सेन्स तिथे पाणीच नाहीये। आता करमाळ्यातली काही भाग, पश्चिम भागातली पाणी आहे, जी उजनी जर सोडलं तर मग काय होईल, राहील का पाणी, इथे नाही राहणार ना, त्याच पद्धतीचं हे सगळं आहे। मग आपल्याकडे ज्या पारंपरिक गोष्टी होत्या, चांगल्या गोष्टी होत्या, आजीबाईचा बटवा म्हटला, आजोबांचं काहीतरी असेल, ते सगळं असेल, ते ज्ञान आहे, ते जपून ठेवू, त्याला वारसा देऊ, पुढे नेऊ, आपल्या नवीन पिढीला सांगू ते, आणि त्याचं खूप खूप कौतुक करू।
आणि सगळ्यांना मला वाटते वाटून पण देऊ, आपल्या पुरतच न ठेवता सगळ्यांना ते वाटून देऊ, तरच ते वाढणार आहे. नाहीतर आपल्याकडे जपून ठेवलं ना, कोणी म्हणते त्याला कशाला सांगू, ह्याला कशाला, हे कळेल ते कळेल, तसं न ठेवता आपण सगळ्यांना देऊ. आता आणि दुसरी महत्वाची बाब ह्या प्रोग्राम मध्ये ते आहे ते प्रोजेक्ट निदान. आता त्याच्यामध्ये मी हेही सांगते, त्याच्यामध्ये पण चटका बसलेला आहे. ते माझ्या घरातच माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झालं आणि तेव्हा असं वाटलं की हे आपल्याला होऊ शकतं का, तर होऊ शकतं, कोणालाही ते होऊ शकतं. आणि त्याच्या मागचं मोठं कारण आहे की आपली ही जीवनशैली. आता आपण बरेच दुखणे अंगावर काढतो, मासिक पाळी असू दे, गर्भपात असू दे, स्त्रियांचे सगळेच विकार असू दे, त्याच्यामुळे काय होतं, शरीराची पूर्ण ऊर्जा डिस्टर्ब होते. त्याच्यामध्ये खूप जास्त पद्धतीनं काय म्हणतात, उष्णता वाढते. उष्णता वाढली की मग सगळं हॉर्मोन्स वगैरे सगळे डिस्टर्ब होतात आणि आपल्याच अंगावरचे जे काही असतात त्यात आपल्यावरतीच ते हे करायला लागतात, वॉर करायला लागतात, आपल्याशीच ते भांडायला लागतात आणि त्या पद्धतीतून निर्माण होतो तो कर्करोग आहे. आता हा कर्करोग इतका म्हणजे सगळीकडे पसरलेला आहे की जवळजवळ 13 ते 15% महिलांना तो होतोय. म्हणजे 26 पैकी एका महिलेला कर्करोग होणं ही फार म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि महिला अंगावर टाळतात इन द सेन्स की त्यांना वाटतं जाऊ दे बा, कोणाला सांगू, हिला सांगू, त्याला सांगू, नवऱ्याला सांगू, नवरा म्हणेल कशाला काय, ह्या अशा गोष्टी घडतात आणि तो आम्ही घरीच बघितलेला आहे. त्यामुळे ही जेवढी महिलांची जबाबदारी त्याच्यापेक्षा जास्त पुरुषांची जबाबदारी आहे की ह्या गोष्टीला मुळापासून जर आपल्याला संपवायचं असेल, त्याचे परिणाम कमी करायचे असेल तर ते वेळेवरती निदान त्याचं झालं पाहिजे. वेळेवरती ते कळलं पाहिजे आपल्याला की ती म्हणजे काय होतं ना, नाहीतर 4th स्टेजला ती महिला गेली की तिला खूप काही कष्ट म्हणजे कधी कधी जीवही गमवावा लागतो. त्यामुळे तसं न होऊ देता स्टेज 1ला जर ती आपल्याला स्क्रीनिंग झाली तर त्याच्यामध्ये आपण उपचार देऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक महिलेने इथे जे आलेलं आहे तुम्ही सगळ्यांना सांगा, आत्मपरीक्षण, स्वतःचं परीक्षण करा आणि तुम्हाला स्क्रीनिंग तुम्हाला वाटलं की उगाचच करायचं तरी करा, काही हरकत नाही. फक्त डाऊट आला म्हणून तसंही नाही, प्रत्येकाने ते 25च्या नंतर केलंच पाहिजे. कारण की आपण बऱ्याच गोष्टी आज आपल्या जीवनात आहेत केमिकल युक्त आहेत, भाजीपाला असू दे, फळं असू दे, इतकंच काय तर आपण जे भांडे घासायला किंवा कपडे धुवायला साबण वापरतो त्याचे पण जे हे राहतं, विषाणू राहतात ते आपल्या कपड्यामध्ये राहतात, ते आपल्या कधी कधी पोटात पण जात असतील आणि ते पण कार्सिनो. आपण ज्या बाटलीतलं पाणी पितो प्लास्टिकच्या ते पण कार्सिनोजेनिक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपली पूर्ण जीवनशैली आता आपण बदलू शकत नाही, पण काय करू शकतो तर त्याला थोडंफार हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. ते प्रयत्नच म्हणजे मला वाटतं हे प्रोजेक्ट निदान आहे. त्यामुळे त्याचा लाभ घ्या, अंगावरती दुखणे काढू नका. तुमच्या पूर्ण कुटुंबाचं भवितव्य तुमचं कुटुंबच नाही, पूर्ण देशाचं भवितव्य तुमच्यावरती आहे. त्यामुळे माझी ही अपेक्षा राहील की पुढच्या वर्षी जिंतीमध्ये असाच कार्यक्रम जेव्हा होईल त्यावेळेस प्रोजेक्ट निदान असू दे, आयुष असू दे, हे फार सफल होताना मला दिसलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्ही साथ द्या. तिसरी आणखीन महत्वाची गोष्ट जे मला सांगायची, आता मोबाईल व्हॅन आपण दिलेले आहेत, मोबाईल युनिट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सेसमध्ये आपण आणखीन एक योजना केलेली आहे ती म्हणजे आशा क्लिनिकची. आशा क्लिनिक मार्फत आपण प्रत्येक घरोघरी पोहोचणार आहोत, त्यांना एक बेसिक इन्स्ट्रुमेंट्स देणार आहोत. त्याच्याबरोबरच मी सर्व त्यांना विनंती करते की तुम्ही आजीबाईचा बटवा काय असते ते नेमकं आम्हाला समजून सांगावा. ज्या अर्थी हे जे ज्ञान आहे जे कोणाकडे तरी लोप पावलेलं आहे किंवा लपून बसलेलं आहे किंवा विशिष्ट आपण जेव्हा सभा घेतो किंवा कार्यक्रम आयोजित करतो त्या शिबिरामध्येच ते दिलं जातं, तसं नसावं. आपल्या आशा असतील, अंगणवाडी सेविका असतील, ते घरोघरी पोहोचतात आणि त्या मार्फत ते ज्ञानही पोहोचेल. तर तुम्ही ते असं तयार करून द्या ज्या अर्थी ते घरापर्यंत पोहोचेल. आज खूप उशीर झाला त्याबद्दल मी सगळ्यांचे खरंच क्षमा मागते. आणि हा करमाळ्याला मला खूप दिवसाचं यायचं होतं, पण मध्यंतरी खूप कामं, आता मार्चची कामं, आचारसंहितेच्या पूर्वीची कामं, त्यामुळे येणं झालं नाही. पण जेव्हा मला वेळ मिळाली तेव्हा मला वाटलं की करमाळ्याला यायला पाहिजे. आज मी खूप म्हणजे 8 महिन्यानंतर पहिल्यांदाच करमाळ्याला आलेली आहे आणि हा भाग पाहून खरंच तुमचं कौतुकच केलं पाहिजे. इतक्या चांगल्या शाळा आहेत, इतकं चांगली शेती आहे, म्हणजे इतक्या महिला बचत गटांना भेटली, त्यांचा उत्साह खूप आहे, काम करण्याची त्यांना दिशा आहे. तुम्ही ते जे काम करताय त्याला पुढे द्या, मागे नका जाऊ.
नेहमी पुढे जाल आणि एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे सहा असे झाले पाहिजे, तरच आपण पुढे चाललोय असं आपल्याला कुठेतरी मला वाटते विहिरीतलं बेडूक नाही राहायला पाहिजे. आपण समुद्र बघितला पाहिजे, तरच आपण पुढे काय चाललंय ते आपल्याला कळू शकेल. शिक्षणामध्ये मुली पुढे गेलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी मुली पुढे गेलेल्या आहेत, महिला पण पुढे. म्हणून ह्याच विशिष्ट वयी पुढे जाता येते का, त्याच व्यवसायातून त्यांना करता येते का, असंही काही नको. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. दुष्काळी परिस्थितीवरती आपण नक्कीच मात करू. आपला जिल्हा तालुका आपण पुढे नेऊ हीच आशा व्यक्त करते. धन्यवाद.